नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज इथे मी जी नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी मी स्पेशल डिश घेऊन आले आहे. आतापर्यंत आपण कलेजा फ्राय आणि पेटा फ्राय हे वेगवेगळ्या रेसिपी केल्या आहेत, पण आज इथे मी दाखवणार आहे पेटा आणि कलेजा एकत्रच आपण फ्राय करणार आहेत. तेही गावरान पद्धतीचं आणि ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे, तर ही आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, इथे आपण साहित्य पाहूया. इथे मी ही गावरान पद्धतीची डिश होण्यासाठी तर पहा आपण जास्त मसाले घेतले नाहीत, घरगुती पद्धतीतच दाखवणार आहे. इथे मी खोबऱ्याची 1 वाटी घेतली आहे, 1 टोमॅटो, 1 कांदा, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. तर ही आपल्या साधा मसाला. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रेसिपीची जर जान असेल तर हे कलेजा आणि पेटा. तर पहा, इतके छोटे छोटे तुकडे करायचे. कलेजा आणि पेटा ह्या दोन्हीचेही एवढे छोटे तुकडे आले पाहिजेत. जर ही डिश मी सांगते की ही खूप स्पेशल डिश बनते. तुम्ही अनेकदा फक्त हे सेपरेट सेपरेटच खाल्लं असाल, पण आज ही गावरान पद्धतीची एकदा डिश नक्की करा. आणि घरगुती मसाले जसे घरचा लाल तिखट मसाला, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ आणि जिरे हे आपण घेतलेलं आहे. चला तर मग. तर पहा, हे आता मी भाजूनच घेणार आहे आणि तुम्हाला हे भाजूनच घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि खोबरं गॅसवरती भाजा. चूल असेल तर सगळ्यात बेस्ट, चुलीच्या ह्याच्यात टाकून भाजा. आता माझ्याकडे ते अवेलेबल नाही म्हणून मी गॅसवरतीच भाजून घेणार आहे. तुम्ही कढईमध्येही भाजून घेऊ शकता, पण भाजूनच घ्यायचं आहे. चला आता मी भाजून घेते. आपण एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. तर चला, वाटण ही करून झालेलं आहे. आता आपण फोडणीची मेन प्रोसेस बघूया. तर पहा, इथे तेल घालून घेतलं आहे मी. इथे थोडं तेलाचा वापर कमी करायचा, कारण की जो पेटा वगैरे असतो त्याला अजून त्याच्यातून तेल सुटतं म्हणून. तर इथे मी 1 चम्मच जिरे घालून घेते आणि ह्यामध्ये लगेचच आपल्याला जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे आपण मसाले पहिलेच भाजून घेतले होते म्हणून जास्त वेळ जाणार नाही. आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, त्याचमध्ये हळद आणि घरचा लाल तिखट मसाला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर पहा, सगळे मसाले घातले आहेत आणि छान आता तेल ही सोडायला लागलं आहे. पहा मसाला. आता यामध्ये जे आपण बारीक करून घेतलेलं कलेजा आणि पेटा घालून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 5 ते 6 मिनिटं मिडियम फ्लेमवरती बिना पाणी घालता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे मसाल्यामध्येच. तर पहा, 5 ते 6 मिनिटांनी त्याला पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहे. आता इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला खूप वाढवायचं आहे. हे खूप आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर पाणी बघा किती घालते मी. इथे एक गरम पाणीच आहे. आणि हे आपल्याला 20 ते 25 मिनिटं मिडियम फ्लेमवरती वाढवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. पहा किती पाणी वाढवलं आहे इथे. आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता आपण पाणी आटल्यानंतरच पाहू. तर पहा, फायनली यामध्ये सगळं पाणी आटलेलं आहे आणि पहा किती छान असं कलेजा पेटा फ्राय दिसत आहे. तुम्हाला दिसूनच समजत असेल की किती छान चविष्ट झालेलं असेल. खूप छान असं शिजलेलं आहे पहा. तर आता हा खाण्यासाठी तयार आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही गरम मसालाही घालू शकता. आता पहा, छान असं मिक्स करून घ्यायचं
आणि ही रेसिपी भाकरीसोबत खाण्यासाठी खूप छान लागते, मग ज्वारीची असो किंवा मग तांदळाची असो. तर पहा, आपली डिश रेडी आहे आणि ही रेसिपी अगदी गावरान पद्धतीची आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा. तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.